नमस्कार, मी आनंद बिराजदार. आपल्या अभ्यासश्री अकॅडमीमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. आपल्या यशाच्या प्रवासामध्ये योग्य मार्गदर्शन आणि नियमित अभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो मित्रांनो. आपल्या या प्रवासामध्ये आम्ही एक विश्वासू साथीदार म्हणून सदैव तुमच्यासोबत राहणार आहोत. आज आपण चालू घडामोडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. या माहितीचा उपयोग विविध स्पर्धा परीक्षांमध्ये, मुलाखतीमध्ये आणि सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. आज देश विदेशातील घडामोडी समजून घेऊया. मित्रांनो, आजच्या सेशनमधला पहिला न्यूज आपण समजून घेतोय. पोप लिओ 14वे सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून त्यांची निवड करण्यात आली. निवड आणि त्यांचं नाव याबद्दल माहिती थोडक्यात समजून घेऊया. कार्डिनल रॉबर्ट प्रिवोस्ट असं त्यांचं नाव आहे. कार्डिनल रॉबर्ट प्रिवोस्ट यांची 267वे पोप म्हणून नुकतीच निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं जो नाव आहे पोप लिओ 14वे हे त्यांनी धारण केले किंवा स्वीकारले. त्यांचा जन्म अमेरिकेमध्ये झालेला आहे म्हणून अमेरिकेतील जन्मलेले ते पहिले पोप ठरणार आहेत. पोप फ्रान्सिस यांच्या निधन झाला होता चालू महिन्यामध्ये. त्यांच्या निधनानंतर कॉन्क्लेव्हची गुप्त निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आली. आता थोडंसं आपण पोप लिओ 14वे यांच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यांचा जन्म अमेरिकेमधील शिकागो या ठिकाणी झालेला आहे. तरुण वयामध्ये त्यांनी रोममध्ये वास्तव्य केले. नंतर पेरू देशामध्ये अनेक वर्ष त्यांनी धर्म प्रसाराचे कार्य केलेले आहे. साधारणतः 2014 ते 2023 या कालावधीमध्ये पेरूमधील चिक्लायो या ठिकाणी त्यांनी बिशप म्हणून काम केलेले आहे. आणि 2023 मध्ये पोप फ्रान्सिस यांच्याकडून त्यांनी व्हॅटिकनमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेली आहे. यानंतर मित्रांनो, आजच्या सेशन मधला दुसरा इम्पॉर्टंट न्यूज आपण समजून घेतोय. संरक्षणविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून पाणबुडी विनाशक INS अर्नाळा सध्याला चर्चेमध्ये आहे म्हणून समजून घेऊया INS अर्नाळाबद्दल. नुकताच पाणबुडी विनाशक म्हणून ओळखला जाणारा INS अर्नाळाचा भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ह्याचं एक फुल फॉर्म लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. अर्नाळा श्रेणीतील ASWC हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. त्याचा फुल फॉर्म होतो अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट. नुकताच भारतीय नौदलामध्ये 8 मे 2025 रोजी तमिळनाडूमधील कट्टुपल्ली या ठिकाणी अर्नाळा श्रेणीतील पहिले अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे. ह्याची निर्मिती जर विचारात घेतली आणि यामध्ये वापरण्यात आलेली स्वदेशी सामग्री जर विचारात घेतला तर मित्रांनो, ह्याची जी निर्मिती आहे कोलकातामधील गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कडून ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि ही जी निर्मिती जी आहे तर ते सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये वापरण्यात आलेली जी स्वदेशी सामग्री जवळपास 80% सामग्रीचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. या युद्धनौकाकडे पाण्याखाली टेहळणी करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे शत्रूच्या पाणबुड्याचा शोध घेऊन हल्ला करता येणार आहे. एवढंच नाही तर विमानाच्या मदतीने पाणबुडी विरोधात एकत्रित कारवाई करण्याची देखील या नौकेमध्ये क्षमता आहे. भारत सरकारचा आत्मनिर्भर भारत उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. उद्देश जर लक्षात घेतला तर भारतीय नौदलांची पाणबुडी विरोधी युद्ध क्षमता बळकट करणे हे उद्देश ठेवून भारत सरकारने आत्मनिर्भर भारत उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत काही प्रकल्प, महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आलाय. त्या अंतर्गत 16 अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट जहाजे निर्माण करण्याची उद्दिष्ट ठेवून हा प्रकल्प सुरू करण्यात आलाय. या अंतर्गत एकूण 8 जहाजे कोचिन शिपयार्ड लिमिटेड मधून तयार केले जाणार आहेत आणि उर्वरित 8 जहाजे कोलकातामधील गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कडून तयार केले जाणार आहेत. अर्नाळा आणि माहे वर्गातील जहाजे म्हणून ओळखले जाणार आहेत. याआधी मित्रांनो, माहे श्रेणीतील एकूण 5 जहाजे भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आले. त्यांची नावं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. माहे श्रेणीतील जे जहाजे आहेत, एक माहे, दुसरे मालवण, तिसरा मंगरोळ, तिसरा मालपे आणि चौथा मुलकी. याच सोबत अर्नाळा श्रेणीतील जहाजांची नावं जर लक्षात घेतली, अँड्रोथ, अंजदीप, अमिनी, आगरी, अक्षया हे वेगवेगळे जहाजे बांधकामाच्या विविध टप्प्यांमध्ये सध्याला कार्यरत आहेत. म्हणजे बांधकामाची प्रक्रिया त्यांची सुरू आहे. अर्नाळा श्रेणीतील युद्ध नौकेचं शस्त्र प्रणाली आणि क्षमता जर विचारात घेतली तर यामध्ये सोनार प्रणाली बसवण्यात आलेली आहे, जो की अत्यंत प्रगत सोनारसह हा पाणबुड्याचा शोध घेण्यास सक्षम आहे. क्रू सदस्यांचा जर विचार केला तर यामध्ये एका वेळी 57 सदस्य बसण्याची क्षमता यामध्ये आहे. आणि जर स्पीड विचारात घेतला
तर 25 नॉट्स हे जास्तीत जास्त स्पीड या युद्धनौकेचं आहे. नॉट्स हे गती मोजण्याचे एकक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. सामान्य विज्ञान या घटकांतर्गत परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. प्रामुख्याने नॉट्स हे जे एकक आहे तर ते समुद्री आणि हवाई वाहतुकीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते. 1 नॉट्स म्हणजे 1 नॉटिकल मैल प्रति तास असा त्याचा अर्थ निघतो. यानंतर पर्यावरणविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून एक महत्त्वपूर्ण न्यूज आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तिसरा न्यूज आपण आता समजून घेतोय, चर्चेत असणारा दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंग प्रकल्प चर्चेमध्ये आहे, जो की दिल्लीमध्ये राबवला जाणार आहे. काय आहे क्लाउड सीडिंग प्रकल्प, जो की दिल्लीमध्ये का राबवला जाणार आहे, सगळे मुद्दे आपण आता वन बाय वन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नुकताच 7 मे 2025 ला दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाने दिल्ली शहरातील वायू प्रदूषणाला तोंड देण्यासाठी प्रायोगिक तत्वावरती क्लाउड सीडिंगचा प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिलेली आहे. हा जो काही क्लाउड सीडिंग प्रस्ताव आहे त्याचं उद्दिष्ट जर लक्षात घेतला तर दिल्ली शहरामधील वायू प्रदूषण कमी करणं आणि हवेची गुणवत्ता सुधारणा करणं हे मुख्य उद्दिष्ट ठेवून हा प्रकल्प दिल्लीमध्ये राबवला जाणार आहे. क्लाउड सीडिंग म्हणजे काय असतो मित्रांनो? हवामान बदलाची कृत्रिम पद्धत म्हणून याकडे ओळखली जाते. काय केली जाते यामध्ये, तर ढगामध्ये कृत्रिम केंद्रके सोडली जाते आणि त्या माध्यमातून पाऊस पाडण्याची क्रिया केली जाते किंवा पाऊस पाडली जाते. हे पावसाचे थेंब हवेतील प्रदूषकांना पृष्ठभागावरती आणतात आणि हवा स्वच्छ करतात. यामध्ये वापरण्यात येणारे प्रमुख जर रसायने विचारात घेतली तर त्यामध्ये सिल्वर आयोडाईड, दुसरा म्हणजे सोडियम क्लोराईड, तिसरा म्हणजे कॅल्शियम क्लोराईड. म्हणजे यासारखे मिठाचे कण ढगाच्या बीजारोपणामध्ये कृत्रिम केंद्रक म्हणून वापरले जातात. हे केंद्रक म्हणून काम करतात ज्यावरती पाण्याची वाफ घनरूप होऊन पाण्याची थेंब तयार केली जाते आणि ते पावसाच्या रूपामध्ये पृष्ठभागावरती आणली जाते. एक माहिती लक्षात ठेवणं अपेक्षित आहे या ठिकाणी, ते म्हणजे सिल्वर आयोडाईड हे जगामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे कृत्रिम केंद्रक म्हणून ओळखली जाते. या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था जर विचारात घेतली तर IIT दिल्लीच्या सहकार्याने दिल्लीमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे. आणि या प्रकल्पाचा तुलनात्मक संदर्भ जर विचारात घेतला तर याआधी चीनमध्ये बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वी चीनने क्लाउड सीडिंगचा वापर केला होता आणि हा वापर यशस्वी प्रयोग ठरला होता. यानंतर आजच्या सेशन मधला चौथा इम्पॉर्टंट क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून समजून घेणार आहे, तो म्हणजे रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. भारतीय पुरुष कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी 7 मे 2025 ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा त्यांनी केली आहे. निवृत्तीचा प्रकार जर विचारात घेतला तर त्यांनी केवळ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. म्हणजे अधिक स्पष्ट करून सांगायचं झाला तर इथून पुढे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा खेळत राहणार आहेत. रोहित शर्मा यांचा कसोटी कारकिर्दीचा एकंदरीत आढावा जर विचारात घेतला तर त्यांचा जो पदार्पण आहे नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळत असताना त्यांचा पदार्पण झालेला आहे आणि शेवटचा सामना जर विचारात घेतला तर डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा त्यांचा शेवटचा सामना ठरलेला आहे. एकूण कसोटी सामने जर विचारात घेतले तर रोहित शर्मा यांनी एकूण 67 कसोटी सामना खेळलेले आहेत आणि एकूण या कसोटी सामन्यामध्ये धावा जर विचारात घेतला तर ते आहे 4301 धावा आणि यामध्ये सरासरी धावसंख्या जर विचारात घेतला तर 40.57 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि या कसोटी सामन्यामध्ये रोहित शर्मा यांनी एकूण 12 शतके आणि 18 अर्धशतके कंप्लीट केलेले आहेत. सर्वोच्च धावसंख्या कसोटी सामन्यामध्ये जर विचारात घेतला तर 212 ही सर्वोच्च धावसंख्या आहे, जे की दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळत असताना त्यांनी हे मिळवलेलं आहे. कर्णधार पदाची सुरुवात जर विचारात घेतली तर फेब्रुवारी 2022 मध्ये श्रीलंका मालिकेपासून कर्णधार पदाची त्यांनी नेतृत्व स्वीकारलेले आहे. इतर उल्लेखनीय गोष्टी जर विचारात घ्यायच्या झाल्या तर मार्च 2025 मध्ये रोहित शर्मांच्या नेतृत्वाने भारताने ICC चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकलेले. यासोबत अजून एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, 9व्या ICC T20 पुरुष विश्वचषक स्पर्धेनंतर एकूण 3 खेळाडूने, एक म्हणजे रोहित शर्मा, दुसरे म्हणजे विराट कोहली आणि तिसरे म्हणजे रवींद्र जडेजा यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. हे देखील इन्फॉर्मेशन स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. रोहित शर्मा यांची करिअरची सुरुवात आणि प्रगतीबद्दल थोडं समजून घेणं देखील गरजेचं आहे. T20 मध्ये त्यांचा जो पदार्पण आहे
जून 2007 मध्ये झालेला आहे आयर्लंड विरुद्ध खेळत असताना. 2012 पासून त्यांनी एक दिवसीय सलामीवीर म्हणून यशस्वी कारकीर्द केलेली आहे आणि रणजी ट्रॉफीमध्ये मुख्यतः ते मुंबई संघाकडून खेळतात हे देखील लक्षात ठेवा. म्हणजेच मुंबईकडून खेळत असताना रणजी ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा यांनी नाव कमवलेलं आहे. यानंतर मित्रांनो आजच्या सेशन मधला महत्त्वपूर्ण असा 5वा इम्पॉर्टंट न्यूज या ठिकाणी आपण कव्हर करतोय. चर्चेतील व्यक्तिविषयी या घटकाचा भाग म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो. ते म्हणजे प्रवीण सूद यांचा सीबीआय संचालक म्हणून कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे 2026 पर्यंत. ही जी काही कार्यकाळ वाढ आहे ती 1 वर्षासाठी करण्यात आलाय. म्हणजे चालू वर्षी 25 मेला त्यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र नवीन कार्यकाळ जो आहे तो मे 2026 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. ही जी निर्णय आहे ते प्रामुख्याने मंत्रिमंडळ नियुक्ती समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले. या इन्फॉर्मेशन अंतर्गत आपल्याला सीबीआय संचालक नियुक्ती प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे. त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. तर मित्रांनो दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायदा 1946 अंतर्गत सीबीआय संचालकांची नियुक्ती केली जाते. नियुक्ती समितीमध्ये प्रामुख्याने 3 सदस्य असतात. एक म्हणजे भारताचे पंतप्रधान जे की या समितीचे अध्यक्ष असतात आणि दुसरे म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेता, सध्याचे लोकसभेचे विरोधी पक्षनेता कोण आहेत राहुल गांधी, आणि तिसरे म्हणजे या समितीमध्ये म्हणजे नियुक्ती समितीमध्ये भारताचे सरन्यायाधीश असतात. हे देखील लक्षात ठेवा. कारण नियुक्ती समितीमध्ये कोण असतात अशा स्वरूपाचा परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. आता थोडंसं आपण सीबीआय बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सीबीआयचं फुल फॉर्म आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन किंवा केंद्रीय अन्वेषण ब्युरो. ह्याची स्थापना 1 एप्रिल 1963 मध्ये करण्यात आला आहे. सीबीआय प्रामुख्याने केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार व पेन्शन मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणारी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. मुख्यतः केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराची प्रकरणाची चौकशी करण्याचं काम सीबीआय कडून केलं जातो. यासोबत लोकपाल आणि केंद्रीय दक्षता आयोगाला सहकार्य सीबीआय कडून केलं जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगभरामध्ये कार्यरत असणारा जो इंटरपोल आहे ते इंटरपोलसाठी भारतातील नोडल एजन्सी म्हणून सीबीआय काम करते. आता थोडंसं आपण प्रवीण सूद यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. प्रवीण सूद हे 1986 या तुकडीचे IPS ऑफिसर आहेत. त्यांचा केडर जो आहे कर्नाटक होता हे देखील लक्षात ठेवा. सीबीआयचे संचालक होण्यापूर्वी प्रवीण सूद हे कर्नाटक राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. प्रवीण सूद यांची सीबीआय संचालक म्हणून जी नियुक्ती करण्यात आली आहे ते मे 2023 मध्ये करण्यात आलेले आहे. प्रवीण सूद यांचं एकंदरीत कामगिरी लक्षात घेऊन 2011 मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आलंय आणि 1996 मध्ये मुख्यमंत्री सुवर्ण पदक उत्कृष्ट सेवेसाठी देऊन त्यांना गौरवण्यात आलंय. अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या सेशनमध्ये शॉर्ट बट स्वीट मध्ये विविध परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या न्यूजचं आपण डिटेलमध्ये या ठिकाणी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय. आपण या ठिकाणी जो काही डिस्कशन करतो त्याचा PDF स्वरूपामध्ये नोट्स आणि सराव प्रश्न तुम्हाला अभ्यासश्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिले जातात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अभ्यासश्री अकॅडमीचा टेलिग्राम चॅनलचं लिंक दिलेलं आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आजचा लेक्चर जर सर्वांना आवडला असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा. इतर मित्रमैत्रिणी लेक्चर शेअर करा. लेक्चर कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन. हॅव अ ग्रेट डे. जय हिंद.